हॅलो. विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 3 फेब्रुवारी 2025. आज आपण ज्या काही खर्च संकल्पना आहेत त्या खर्च संकल्पनाबाबत या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काय खर्च संकल्पना आहेत त्या व्यवस्थित पाहणे महत्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्र, कोणतीही संस्था असून देईल त्या संस्थेला काही कारणासाठी खर्च हा करावा लागतो आणि हा खर्च उत्पादनासाठी करावा लागतो. तर याच्यामध्ये एकूण स्थिर व बदलता खर्च, सरासरी सीमांत खर्च, वैकल्पिक खर्च, लेखांतर्गत व अधिक आर्थिक खर्च, अल्पकालीन व दीर्घकालीन खर्च याविषयी आपण विवेचन करणार आहोत. आता सूक्ष्म आर्थिक सिद्धांतात अर्थशास्त्रज्ञ अल्पकालीन खर्च खर्च फलन व दीर्घकालीन खर्च फलन या दोन प्रकारचे खर्च फलन विचारात घेतात. त्याला अनुसरून अल्पकालीन व दीर्घकालीन खर्च वक्र असे काढले जातात. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, जो काय स्थिर खर्च किंवा बदलता खर्च आहे. आता स्थिर घटकांवर करण्यात येणारा खर्च म्हणजे स्थिर खर्च, तर बदलत्या घटकांवर करण्यात येणारा खर्च म्हणजे बदलता खर्च होय. तर या ठिकाणी अल्पकाळातील काही घटक स्थिर असतात तर काही घटक बदलते असतात. अल्पकाळात व्यवसाय संस्थेस उत्पादनात वाढ करायची असेल तर व्यवसाय संस्था बदलत्या घटकात वाढ करून उत्पादन वाढ करू शकते. आता दीर्घकाळात उत्पादनाचे सर्व घटक बदलते असतात, त्यामुळे दीर्घकाळात सर्व प्रकारच्या घटकात वाढ करून व्यवसाय संस्था उत्पादनात वाढ करू शकते. साहजिकच अल्पकाळात काही घटक बदलते व काही घटक स्थिर असल्याने स्थिर खर्च व बदलता खर्च अशा दोन भागांत करण्यासाठी येणारी खर्चाची विभागणी अल्पकाळात दिसून येते. अल्पकाळाचा विचार केला तर एकूण खर्च, स्थिर खर्च व बदलता खर्च यांच्या बेरजेतून मिळतो. उदाहरणार्थ एकूण खर्च. आता एकूण खर्च बरोबर स्थिर खर्च अधिक बदलता खर्च. एकूण खर्च बरोबर स्थिर खर्च अधिक बदलता खर्च. तर अशी इथं आपल्याला एकूण खर्चाची संकल्पना या ठिकाणी पाहता येईल. आपण सूत्र रूपामध्ये लिहूयात. तर तो अधिक बदलता खर्च. आता एकूण खर्चाची संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे. स्थिर खर्च अधिक बदलता खर्च अशी एकूण खर्चाची संकल्पना आहे. आता पुढची जी संकल्पना आहे ती स्थिर खर्च. भांडवल साधने, इमारत, उच्च व्यवस्थापनातील व्यक्ती हे स्थिर घटक आहेत. आता कोणते असे घटक आहेत की ते स्थिर आहेत की ज्याच्यावर खर्च केला जातो, हे आपल्याला सुरुवातीला लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर स्थिर खर्चाच्या बाबतीत स्थिर खर्च, भांडवले, मग याच्यामध्ये आपल्याला येईल इमारतीचे भाडे, इमारतीचे
भाडे. त्याचप्रमाणे यंत्रसामग्रीवरील वरील खर्च. त्याचप्रमाणे विमा शुल्क असेल, जी काही बिल्डिंग वगैरे घेतली असेल भाड्याने, किंवा एखादं यंत्र असेल, त्या यंत्राचा विमा या ठिकाणी उतरवणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे देखभाल खर्च. तर देखभाल खर्चामध्ये देखभाल खर्च, देखभाल खर्चाला आपण या ठिकाणी घसारा म्हणून, घसारा खर्च. एखादी मशीन आहे, त्या मशिनीमध्ये लागणारे विविध पार्ट्स असतात, त्या विविध पार्ट्स खराब झाला असेल तर तो परत त्याची मरम्मत करण्यासाठी येणारा खर्च. त्याचप्रमाणे व्यवस्थापक व्यवस्थापकाचा पगार, वॉचमन वेतन. तर अशा प्रकारे हा खर्च, स्थिर खर्च असतात. त्याचप्रमाणे जे काय व्यवसायामध्ये उत्पादन घेण्यासाठी भांडवलाची गरज असते, ह्या भांडवलावरील जे काय व्याज आहे, त्या व्याजाचा देखील याच्यामध्ये समाविष्ट होत राहतो. भांडवलावरील व्याज. तर अशा प्रकारे स्थिर खर्च हा उत्पादनातील बदलानुसार बदलत नाही. काय? स्थिर खर्च हा उत्पादनातील बदलानुसार बदलत नाही, तो उत्पादनापासून स्वतंत्र असतो. स्थिर खर्च हा अल्पकाळात व्यवसाय संस्थेच्या कराव्या लागणाऱ्या खर्चाची स्थिर रक्कम असते. आता स्थिर घटक भाड्याने किंवा विकत घेण्यासाठी करावा लागणारा खर्च हा स्थिर खर्च देखील या ठिकाणी समजला जातो. तर पुढचा जो खर्च आहे तो बदलता. पहा, या ठिकाणी आपल्याला अल्पकाळ आणि दीर्घकाळ या दोन्ही काळांचा या ठिकाणी विचार करावा लागतो, आणि हे दोन्ही काळ या ठिकाणी आपल्या व्यवसाय संस्थांच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. आता दीर्घकाळामध्ये जे काय उद्योग संस्था असेल, उद्योग असेल, या ठिकाणी त्यांचा जो काय खर्च असतो तो कसा असतो, वाढता असतो. म्हणजे व्यवसाय संस्था अल्पकाळामध्ये उत्पादनाचे घटक जे आहेत, श्रमभूमी, भांडवल, संयोजक, ह्याच्यामध्ये अल्पकाळामध्ये जास्त बदल करत नाही. परंतु दीर्घकाळ हा खूप मोठा असतो, 4, 5, 6, 2 वर्षापासून पुढे, 1 वर्षापासून पुढे. तर या काळामध्ये जास्त उत्पादन जाण्यासाठी हे जे काही उत्पादनाचे घटक आहेत त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी वाढवावं लागतं. म्हणजे अल्पकाळामध्ये व्यवसाय संस्थेला बदलत्या उत्पादन घटकात वाढ करून उत्पादनात वाढ करू शकते. व्यवसाय संस्थेला बदलत्या उत्पादन घटकाबरोबर जो खर्च करते त्यास बदलता खर्च असं म्हटलं जातं. आता बदलत्या खर्चाच्या रकमेत अल्पकाळात बदल होऊ शकतो. अल्पकाळामध्ये उत्पादनात झालेल्या बदलानुसार एकूण बदलत्या खर्चाचा बदल होतो. आता उत्पादनात वाढ झाल्यास खर्च देखील काय होईल, त्या ठिकाणी वाढ होईल. तर उत्पादनात घट झाल्यास बदलत्या खर्चात त्या ठिकाणी काय होणार, घट होणार. उत्पादन शून्य असेल तर बदलता खर्चही शून्य असतो, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बदलत्या खर्चात पुढील काही बाबींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये कच्च्या माला कच्च्या मालासाठीचा खर्च, कच्च्या कच्च्या मालासाठीचा खर्च. त्याचप्रमाणे इंधन व विजेचा खर्च, इंधन व विजेचा खर्च. त्याचप्रमाणे तात्पुरत्या कामगारांचा पगार, कामगारांचा
म्हणजे हंगामी कामगार 6 महिन्यासाठी आपण त्या ठिकाणी कामगार घेतले जातात कामावर त्यांचा पगार. त्याचप्रमाणे वाहतुकीचा खर्च येईल. जेव्हा काहीतरी उत्पादन केले जात असेल तर बदलता खर्च केला जातो आणि उत्पादनाच्या पातळीत होणाऱ्या वाढी बरोबर बदलत्या खर्चात वाढ होते. बदलत्या खर्चास प्रत्यक्ष खर्च देखील असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी हे समजून आलेलं असेल. आता एकूण एकूण खर्चाची संकल्पना आहे ही आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. यानंतर पुढे आपण या ठिकाणी एक चार्ट तयार करणार आहोत. हा चार्ट तयार करीत करीत असताना आपण या ठिकाणी अ, ही माहिती घेणार आहोत आणि ह्याच्यावरून आपण काय करणार आहोत आपण या ठिकाणी काय करणार आहोत एक कर्व काढणार आहोत. या सर्वांचे आपण काय करणार आहोत कर्व काढणार आहोत. तर उत्पादन नग संख्या आपण या ठिकाणी एकूण खर्च, एकूण स्थिर खर्च, एकूण बदलता खर्च हे जे कोष्टक आहे या कोष्टकाच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. नग संख्या. दुसरा जो काय खर्च आहे एकूण स्थिर खर्च. एकूण स्थिर खर्च. एकूण बदलता खर्च. एकूण बदलता खर्च. त्यानंतर पुढची संकल्पना एकूण खर्च. एकूण खर्च. आता उत्पादन नग संख्या आपण झिरो पासून सुरुवात करूया. किती झिरो पासून एक. एक, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. तर या ठिकाणी आपण उत्पादन नक्की घेऊया दहा. दहा घेऊया दहा. सात, आठ, नऊ, दहा. ठीक आहे. आणि एकूण स्थिर खर्च हा कसा असणार आहे स्थिरच असणार आहे तो बदलणार नाही. म्हणून एकूण स्थिर खर्च हा काय राहणार स्थिरच राहणार. नावाप्रमाणे हा काय आहे स्थिर आहे हे लक्षात घ्या. आता मात्र या ठिकाणी हा जो खर्च आहे तो या ठिकाणी बदलता खर्च आहे तो काय होत राहणार बदलत जाणार. 60, 100, 150, 210, 280, 360, 450, 550. त्यानंतर एकूण खर्च. हा एकूण खर्च 60, 70, 90, 120, 160, 210, 270, 340, 420, 510 आणि 710. आता हे जे खर्च काढलेले आहेत एकूण खर्च जो आलेला आहे एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च या दोनची काय आहे बेरीज आहे. आता 60, 60 अधिक 60 अधिक 10 किती आले 70. 60 अधिक 30 90. 60 अधिक 60 120. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण खर्च लक्षात घेतलेले आहेत. तर या ठिकाणी पहा आपण थोडासा डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूया. लाईन मध्ये घ्यायचं म्हणलं तरी असं येईल. इन्सर्ट म्हणजे डेटा अनालिसिसचा भाग आहे हा. जर तुम्हाला कम्प्युटरवर काम करायचं असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही जे काय विविध ग्राफ आहेत या ग्राफच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता त्या ठिकाणी आलेख किंवा कोष्टक रेखाटू शकता आणि याच या ठिकाणी चांगल्या प्रकारे मांडणी आपल्याला करता येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी उभ्या अक्षावर आपण काय केलेले 1 2 3 4 म्हणजे हा 1 2 3 4
आता इथं स्थिर खर्च आहे तो स्थिरच दाखवला गेलेला आहे. पहिला जो आहे सिरीज वन, कॅटेगरी वन, कॅटेगरी 2, कॅटेगरी 2, कॅटेगरी 2. आणि तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे दिसून येईल. आता हा चार्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायचं गेलं, पहा दुसरा घेतो मी या ठिकाणी. इंगोळकर तृप्ती जॉईन झालेली आहे. इन्सर्ट मध्ये जावा आणि इथं हा जो खर्च आहे याच्याप्रमाणे घ्या. ठीक आहे, ओके करा. ठीक आहे, पहा आता हा चार्ट आपल्याला खाली घेता येईल. आता हा ह्याच्यामध्ये आपण एडिट डाटा, ऍड डाटा टेबल्स, ऍड डाटा टेबल्स, ऍड डाटा टेबल्स 4.3, 2.4. तर हे तुम्हाला इथनं लक्षात येईल. तर या ठिकाणी इथं सुद्धा आपण काय करू शकतो, तर असे हे ग्राफचे अनेक प्रकार आहेत. त्या माध्यमातून आपण स्थिर खर्च असेल किंवा बदलता खर्च असेल हे दाखवू शकतो. आता हेच आपण एक्सेल मध्ये घेऊया. मी स्लाइड शेअर करतो. इंगोळकरचा ऐकू येतं तुला? हॅलो, हॅलो, तृप्ती ऐकू येते? हॅलो, हॅलो. पहा आता याच्यामधून काय करायचं आपल्याला, इन्सर्ट टेबल करायचं. काय करायचं आहे, इन्सर्ट टेबल, इन्सर्ट टेबल, इन्सर्ट. ठीक आहे, इथं दिसेल तुम्हाला. तर या ठिकाणी बघा अगदी परफेक्ट या ठिकाणी हा जो आहे कुठला, हा इथं ऍड डाटा टेबल्स म्हणूयात आपण. ठीक आहे का नाही, आणि इथं काय म्हणूयात, ऍड डाटा टेबल्स. ओके, ऍड डाटा टेबल्स. तर अशा प्रकारे ही आकृती आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, जो 60-60 आहे, बरोबर आहे ना, तो काय आहे, स्थिर खर्च आहे. हा, आणि जो काय एकूण बदलता खर्च दिसतोय तुम्हाला, एकूण बदलता खर्च शून्य, बरोबर आहे ना, इथं शून्य. ठीक आहे ना, इथं शून्य आहे. आणि नंतर तो 10, नंतर 30, नंतर 60, नंतर 100, 150, 210, 280, 360, 450, असा तो वरवर म्हणजे डावीकडून हे जे कर्व आहे डावीकडून उजवीकडे वर गेलेले, बरोबर आहे ना, म्हणजेच काय, हे खर्च वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. पहा तिथं मी हे करतो, मराठीमध्ये घेतो म्हणजे तुम्हाला तिथं समजून येईल. समजते सर्वांना? इंगोळकर काय ऐकू येत आहे? हो सर, येतोय. येत आहे ना व्यवस्थित? लक्ष द्या. ओके, स्क्रीन दिसते तुला? स्क्रीन दिसते आहे? हो हो. एकच मिनिट हा, मी शेअर करतो. म्हणजे इथं तुम्हाला ते समजा, आता तुम्हाला माहिती आहे, कळालं असेल बऱ्यापैकी की स्थिर खर्च हे स्थिर का असतात किंवा बदलता खर्च हे बदलता का असतात. ठीक आहे ना. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर हा जो चार्ट आहे, बरोबर आहे, हा चार्ट कशाचा आहे, खर्च संकल्पना, खर्च संकल्पना, खर्च संकल्पना कशाचा आहे, खर्च संकल्पनेचा हा चार्ट आहे.
याच्यामध्ये आपण स्थिर खर्च, बदलता खर्च आणि एकूण खर्च मोजलेला आहे, बरोबर आहे. हं? खर्च संकल्पना आहेत. तर पहा लक्ष द्या. आता उत्पादन काही केले नसताना म्हणजे उत्पादन शून्य असताना एकूण स्थिर खर्च किती आहे? उत्पादन काहीच केलं नाही आणि त्या ठिकाणी एकूण स्थिर खर्च किती आहे? शून्य आहे, बरोबर आहे ना. इथं उत्पादन काहीच केलं नाही, बरोबर आहे ना. एकूण स्थिर खर्च सॉरी, एकूण खर्च किती रुपये आहे? उत्पादन काहीच केलं नाही, परंतु त्या ठिकाणी एकूण काय स्थिर खर्च किती आहे? 60 आहे, ठीक आहे ना. शून्यापासून 10 नागापर्यंत उत्पादनात वाढ वाढत गेलेले आपल्याला दिसून येते. काय? शून्यापासून 10व्या नागापर्यंत, बरोबर आहे ना. शून्यापासून 10व्या नागापर्यंत काय वाढ केली तरी स्थिर खर्चात काही बदल होत नाही. म्हणजे इथं शून्य आहे, हा शून्य आहे, बरोबर. इथनं ते इथपर्यंत, बरोबर. हे नग आहेत, बरोबर आहे ना. हे काय आहेत? नग आहेत. आणि या नगांपासून, या नगांसाठी, हे नग उत्पादित करण्यासाठी येणारा हा काय, या बाजूला काय खर्च आहे. मी एकच मिनिट मी इथं इन्सर्ट करतो शेप, तुम्ही समजून घ्या व्यवस्थित, कारण हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये संशोधनासाठी संशोधन कराल तेव्हा तुम्हाला ह्या ज्या काही डेटा अनालिसिसच्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. फळ्यावर आपल्याला इथं काय उत्पादित नगांची संख्या किंवा उत्पादित उत, उत्पादनासाठी येणारा खर्च, ठीक आहे का. शिवाजी फंड मध्ये घेऊयात आपण. पहा, इकॉनॉमिक्स मध्ये जी काय माहिती असते ती जास्तीत जास्त अशा शास्त्रोक्त पद्धतीने मांडली जाते, ठीक आहे ना. आता हे जे आहेत, हे उभ्या अक्षरावर आपण उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे उत्पादित नगांसाठी येणारा खर्च, आणि इथं काय मोजलेलं आपण? फक्त नग संख्या मोजलेली. काय? नग संख्या या ठिकाणी मोजलेली आहे. आता मी ही या व्हिडिओची काय देणार आहे तुम्हाला लिंक, मी म्हणजे हे सगळं रेकॉर्ड होत आहे आणि हे रेकॉर्डेड जी काय त्याची लिंक आहे मी तुम्हाला तिथं ऑनलाईन पाठवणार आहे. उत्पादित उत्पादित नग, उत्पादित नग, उत्पादित नगांची संख्या. आपण आता सुरुवातीला स्थिर खर्च संदर्भात चर्चा करतोय. सुरुवातीला स्थिर खर्च हा किती आहे? म्हणजे आपण या ठिकाणी 0 पासून 10व्या नगापर्यंत उत्पादन करत असताना जो खर्च आहे, स्थिर खर्च, तो किती आहे? 10. म्हणजे पहिल्या ना 0 नगाला सुद्धा 60, इथं 10, इथं 60, इथं 60, इथं 60, इथं 60. हा हा जो वक्र आहे स्थिर खर्चाचा वक्र, हा आडव्या अक्षाला कसा आहे? समांतर आहे. कसा आहे? समांतर आहे. म्हणजे उत्पादन काही केले नाही तरी व्यवसाय संस्थेचा स्थिर खर्च काय करावा लागतो? करावाच लागतो. म्हणजे काही काही स्थिर खर्चामध्ये आपण काय म्हटलं? स्थिर खर्चामध्ये काय म्हटलं आपण? की बाबा त्या ठिकाणी इमारतीचे भाडे असेल, यंत्रसामग्रीवरील खर्च असेल, विमा शुल्क असेल, देखभाल खर्च असेल, मालमत्ता कर कर असेल, व्यवस्थापकाचा पगार असेल किंवा वॉचमनचे वेतन असेल, ह्या सर्व गोष्टी कशामध्ये समाविष्ट होतात? स्थिर खर्चामध्ये समाविष्ट होतात. या ठिकाणी आपण या आकृतीमध्ये वक्रावर काल्पनिक आकडे घेतलेले आहेत की ते काय करतात? एकूण खर्च, स्थिर खर्च आणि बदलता खर्च दर्शवितात. आता पुढे बदलत्या खर्चात उत्पादनात झालेल्या बदलानुसार बदल झालेल्या तक्त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता बदलता खर्च कोणता आहे? बरोबर आहे ना. तर इथं थोडस बदलता खर्च हा आहे दुसरा, बरोबर आहे ना. हा कुठला आहे? थोडासा म्हणजे ह्या दोन्ही खर्चाच्या वक्रांच्या मधला हा कुठला वक्र आहे? बदलता खर्च आहे. हा, तो केसरी कलरने दर्शवलेला आहे. आता उत्पादन शून्य असताना एकूण बदलता खर्च कसा आहे? शून्य आहे. उत्पादन शून्य असताना एकूण बदलता खर्च काय आहे इथं?
शून्य आहे, बरोबर ना तृप्ती? तृप्ती ऐकू येत आहे? हो सर येते. हा ठीक आहे. आता पा पुढच्या बाजूला गेल्यानंतर उत्पादन वाढत असताना बदलता खर्च वाढत होतो. म्हणजे इथनं शून्यावरून काय केलं आपण, पहिला नग उत्पादित केला तेव्हा येणारा बदलता खर्च किती झाला? 10 रुपये झाला. त्याचप्रमाणे दुसरा नग घेतला तिथे झाला 30 रुपये, तिसरा नग गेला 60, चौथा नग घेतला, बरोबर आहे ना? असं या ठिकाणी हे जे काय उत्पादन आहे, म्हणजे तिसऱ्या नगाला 60, चौथ्या नगाला किती आला ताई? चौथा नग बरोबर आहे, हा चौथा नग आहे. इथं किती आला बघा, दिसतोय का तुम्हाला? दिसतोय का चौथा नग? इथं रेड कलर दिला मी, तो किती आहे? 100 आहे, ठीक आहे ना? आता हा जो पाचवा नग आहे, त्या पाचव्या नगाला खर्च किती आला? किती आला? पाचव्या नगाला किती आला? ऐकत आहे तृप्ती? हा, 150, बरोबर आहे ना? आणि सहाव्या नगाला किती आला? 210, बरोबर आहे ना? म्हणजे बदलता खर्च हा जसजसा आपण उत्पादनाचे नग वाढवू तसा हा खर्च काय होतो या ठिकाणी वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे बदलत्या खर्चाचा वक्र हा शून्यापासून सुरू होतो आणि तो कुठे तसतसा तो वाढत जातो. आता पहा, आता एकूण खर्च किती आहे? एकूण खर्च कसा काढला आपण? एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च यांची बेरीज काय झाली? एकूण खर्च झाला, बरोबर आहे ना? मग आता एकूण खर्च म्हणजे एकूण स्थिर खर्च व एकूण बदलता खर्च यांची बेरीज आहे. मग स्थिर खर्च व बदलता खर्च यांची मिळून एकूण खर्च तयार होतो, हे लक्षात आलं? बरोबर आहे ना? इथं वक्रामध्ये म्हणजे या दोन वक्रांची बेरीज करून हा तिसरा वक्र तयार झालेला आहे, तो कोणता? एकूण स्थिर खर्च वक्र, बरोबर आहे ना? मग पहा, तो शून्य उत्पादनाच्या पातळीला कसा आहे? शून्य उत्पादनाच्या पातळीला एकूण खर्च वक्र किती आहे? इथं 60, शून्य, बरोबर आहे? येते लक्षात? पहा, त्यामुळे एकूण खर्च उत्पादनात झालेल्या बदलानुसार बदलतो. तो उत्पन्नाच्या शून्य पातळीला कसा असतो? शून्य असतो. कसा असतो? उत्पन्नाच्या पातळीला तो कसा असतो? शून्यच असतो ना? शून्य. मग त्यामुळे तो आता उत्पादनात वाढ झाल्यास तो स्थिर राहत नाही. स्थिर राहिला का तो नाही झाला. स्थिर राहिला का? इथं इथं 60 होता, इथं 60, परत वाढ झाली उत्पन्नामध्ये, तिथं 60 + 10 म्हणजे किती झाले? 70, ठीक आहे ना? उत्पादन हळूहळू तिथं वाढायला लागलं. उत्पादन शून्य असताना एकूण खर्च कसा होता? 60 रुपये होता. आता उत्पादन शून्य असताना स्थिर खर्च 60 रुपये व बदलता खर्च शून्य असल्याने एकूण खर्च किती झाला? 60 झाला, बरोबर आहे ना? दिसतंय का इथं? किती झाला एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च? म्हणजे उत्पादन इथं काय आहे? इथं काय आहे? इथं नगांचे नगांचे उत्पादन, येते का लक्षात? इथं आपण नगांचे उत्पादन, शून्य नग उत्पादन केले पण तेव्हा खर्च किती होता? 60च येता. एकूण बदलता खर्च शून्य आणि इथे एकूण एकूण खर्च किती आला? 60 आला, बरोबर आहे ना? मग 10 नग संख्येचे उत्पादन केले असता 60 रुपये अधिक काय? 550, आलं का लक्षात? मग एकूण आता या ठिकाणी हा जो खर्च आहे हा कसा गेलेला आहे? हा वाढत गेलेला आपल्याला दिसून येतं, ठीक आहे ना? कसा गेलेला आहे तो? वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. समजतंय का? म्हणजे 550 रुपये पहा, तर 10 नग संख्येचे उत्पादन केले असता 60 रुपये एकूण स्थिर खर्च, बरोबर आहे, अधिक 550 रुपये एकूण बदलता खर्च मिळून किती झाले? 610 रुपये. म्हणजे आता ठीक आहे, समजला का वक्र? वेळ कमी आहे आपल्याकडे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे खर्च वक्र काढता येतात. मग यासाठी तुम्हाला वहीमध्ये जर काढायचं असेल तर तुम्हाला आलेख पेपर घ्यायला लागेल. आलेख पेपर घेऊन तुम्हाला उत्पादनासाठी येणारा खर्च उजव्या बाजूवर दाखवावा लागेल आणि आडव्या आडव्या अक्षरावर काय जे खर्च नग आहेत, बरोबर, त्या नगांची या ठिकाणी व्यवस्थित मांडणी करता येईल आणि हे पॉईंट आलेखामध्ये जोडल्यानंतर हे वक्र तयार करता येतील. आपण या ठिकाणी जे आकडे घेतलेले आहेत ते कसे घेतलेले? काल्पनिक आकडे घेतलेले. तर असे ह्या नागांचे उत्पादन जे आपण कसं दर्शवलेले, 0 घेतलेले नंतर 1 असे आपण 0 पासून 10 नागापर्यंत काय केलेले या ठिकाणी उत्पादन केलेलं आहे.
आता या ठिकाणी एकूण स्थिर खर्च आहे, बरोबर आहे ना? एकूण स्थिर खर्च हा कसा आहे? स्थिरच आहे, बरोबर आहे ना? अल्पकाळ किंवा दीर्घकाळामध्ये जो स्थिर खर्च असतो तो कसा असतो? स्थिर असतो. आता एकूण एकूण बदलता खर्च, एकूण बदलता खर्च पहा, दीर्घकाळामध्ये काय स्थिर घटकांमध्ये बदल करून काय करता येतं त्या ठिकाणी? हा खर्च म्हणजे अल्पकाळामध्ये आणि दीर्घकाळ हे दोन्ही खर्च काळ लक्षात घेतात, त्या ठिकाणी या दोहोंमध्ये काय करतो? तो बदल करतात. आता एकूण खर्च जर लक्षात घेतला तर या ठिकाणी कशावर केला जातो? मग अशी सांगितल्याप्रमाणे इमारत असेल, बरोबर आहे का नाही? हा, यंत्रसामग्री असेल, एखाद्या वेळेला उत्पादन वाढवायचे दीर्घकाळामध्ये जो कोण ओनर असतो, मालक असतो, तो काय करीत असतो? त्या ठिकाणी उद्योग संस्थेचं उत्पादन वाढवित असतो, त्या वेळेला त्याला जास्त कामगार घ्यावे लागतात, बरोबर आहे? एखादी यंत्रसामग्री नवीन घ्यावी, खरेदी करावी लागते, त्याचप्रमाणे त्याला भांडवल अधिक गुंतवावं लागतं, तर त्याला त्या ठिकाणी भांडवल येणारा व्याज दर असेल किंवा यंत्रसामग्री खर्च असेल किंवा इमारतीचे भाडे असेल, याच्यामध्ये काय करावा लागतो? अधिक खर्च करावा लागतो. तर या ठिकाणी हे खर्च लक्षात घेतले पाहिजे. इथं महत्वाचा मुद्दा काय आहे? दीर्घकाळ आणि अल्पकाळ. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समजून आलं असेल की एकूण खर्च म्हणजे काय, एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज म्हणजेच काय? एकूण खर्च होय. ही छान आकृती काढलेली आहे मी. तर पहा, या ठिकाणी 2 मिनिटं राहिलेले आहेत. आता ह्याला आपल्याला काय करायचंय? डिझाईन करायचं. कशाला? हम्म? आपल्याला ही जी काय पीपीटी आहे ना, ह्याला डिझाईन द्यायची. ठीक आहे. तर इथं असे अनेक आहेत. आता इथं चेंज चार टाईप सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. तर मी थोडस दुसरी स्क्रीन शेअर करतो. दुसरी स्क्रीन दिसली तुला? हॅलो? सर नाही दिसत आहे. नाही दिसत का? बरं, ठीक आहे. ही दिसते का स्क्रीन? हो. ही दिसते का समोरची? समोरची दिसते, दुसरी नाही दिसली. ठीक आहे, दिसते. आता ऐका, ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? हा जो चार्ट आहे ना, ह्याच्यामध्ये खूप बदल करता येतात. म्हणजे एकच मिनिट हा. तर डिझाईन आता दिसले का? हे डिझाईन दिसले? हो सर, दिसली. दिसले का हे डिझाईन? पहा, इथं खूप डिझाईन आहेत. हम्म? खूप म्हणजे खूप डिझाईन आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बदल करता येतात. समजलं का? आता हे कलर सुद्धा आहेत, मग हा कलर घ्यायचा, हा कलर घ्यायचा, वगैरे वगैरे. हा, किंवा इथं एलिमेंट्स आहेत, ऍक्सिस टायटल आहे, ह्याच्यावर सुद्धा आपण काय करू शकतो? ऍक्सिस टायटल टाकू शकतो. समजलं? एक जस्ट 1 मिनिट हा. insert पिक्चर, स्क्रीनशॉट, फुटर, डिझाईन, डिझाईन. ठीक आहे, एवढं आलं तरी काय अडचण नाही. तर इथं इफेक्ट सुद्धा देता येतात आपल्याला. खूप असं ह्याच्यामध्ये एडिट करून आपल्याला ती आपण जे तयार करतोय ना, त्याच्या संदर्भात खूप काही माहिती घेता येते. तर इथं फॉन्ट चेंज करूयात आपण थोडक्यात. तर हे सर्वांना आलं पाहिजे अशी आमची एक इच्छा असते की बाबा विद्यार्थी जर त्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल तर त्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतात. इथं चार्ट येतात, टाईप येतात, फक्त मला इथं डिझाईन बदलायची होती. ऍक्सेल ऍक्सेस आहेत ना, ऍक्सेस. हा, ओके. इथं आलेलं आहे सॉलिड लाईन, ग्रेड लाईन, बॉर्डर आहे खरं ऍक्च्युली. इथे कलर येतात सगळे. बॅकग्राऊंड कलर बदलायचा आपल्याला. अँगल येते,
शॅडो येतात. म्हणजे ही जी लाईन आहे ना त्या पाठीमागं शॅडो येते, ब्लर येतं, अँगल असतात. आता ह्या दोन्ही मधलं डिस्टन्स आपण बदलू, बरोबर आहे. डिस्टन्स 3D फॉर्मॅट येऊ शकतं, असं पण येऊ शकतं, बरोबर. आता ही ग्रेड लाईन बघूया, लाईन रेडियल सगळं ह्याच्यामध्ये येऊ शकतं. म्हणजे ज्यामध्ये कलर बघू शकतो आपण. जाधवर सर तासाला गेलेत ना ते. तर समजलं. हम्म. समजलं काय तुला? ठीक आहे. हो सर. मला तू कॉल कर व्हॉट्सअपला. हॅलो. 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 हा सर. मला कॉल कर लेक्चर संपल्यानंतर. आता मी मीटिंग सोडतोय हा. हा ऐकू हा. येते? हो सर हॅलो. येतय. हॅलो. एकच मिनिट आहे हा. ऐकू येते? हा हा येतय सर.